साहेब नमस्कार. साहेब नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. उमेश मारुती माने, राहणार शेलगाव, तालुका करमाळ, जिल्हा सोलापूर, पोस्ट पिसरे. ओके. आता ही जी आपली केळी आहे ही जी आपण तुम्हाला वापरा बायोऑर्गॅनिक ह्या कंपनीचं मार्गदर्शन देण्यापूर्वी एक पूर्वावस्था काढली होती 7 जुलै 2024ला. बरोबर. त्याच्यानंतर आपण तुमच्याकडे आलतो 22 ऑगस्ट 2024ला दुसरी अवस्था. हो. आज तारीख किती बरं? 20 ऑक्टोबर 2024. बरोबर आहे का नाही? बरोबर. म्हणजे 20/10/2024. तर आम्ही तुम्हाला मार्गदर्शन देऊन 3 महिने 13 दिवस झाले सर. 3 महिने 13 दिवस. तर त्याच्या अगोदर आपण ज्यावेळेस पूर्वावस्थेत शूटिंग काढली होती त्यावेळेस तुम्हाला मी विचारलं होतं हा प्लॉट किती महिन्याचा आहे. तर तुम्ही सांगितलं होतं की 5 महिने पूर्ण झालेला हा प्लॉट आहे. हो बरोबर. त्यावेळेस म्हणजे व्हिडिओमध्ये उल्लेख आहे, जी आहे तीच मी बोलतो. बरोबर आहे. तर आज थोडक्यात हा प्लॉट तुमचा 8 महिने आणि 13 दिवसात झाला. हो. तुम्ही पहिल्या महिन्यानुसार सांगितल्याप्रमाणे हिशेब केला तर मग 5 महिन्याचा तुमचा प्लॉट कसा होता ते पूर्वावस्थेत व्हिडिओ आहे आपल्याकडं, त्याचे फोटो आहे. अगदी तुम्ही तिकडे उभा राहिला, इकडे साळुंग सर उभा राहिलेत, मी जे फोटो काढले तुमची ही पाईपलाईन जी काही ड्रिपची आहे ती, पलीकडचं तुमचं लोकेशन, पोल वगैरे. आणि ज्यावेळेस ह्या बांधाच्या पलीकडून व्हिडिओ घेतला हो. त्यावेळेस तर प्लॉट असा होता खालीवर की 5 महिन्याचा नाही 1.5 महिन्याचाच कोणी म्हणेन हो. असा, म्हणजे तुटाळी वगैरे अगदी वय खाल्लेला आणि टेम्परेचरमध्ये गावलेला. आता आहे. मग मला काय म्हणायचं बघा, आपल्या शेजारी अनिकेत सर तुमचे शेजारी उभा आहेत, आहे. आहे का नाही? तर हा प्लॉट ज्या काही परिस्थितीत होता आणि तुम्ही अगदी गजानन सरांवरती जो काही विश्वास ठेवला. आता आतमध्ये आपण बुंदे मोपले, घोगरे सर किती आले? काय नव्हती अडचण. आता बघा ह्याचा आपण बुंदा मापू थोडासा बरं का. आतमध्ये 34 इंचाचा आहे. 1 मिनिट. दिलं थोडं डेप. किती इंचाचा बुंदा आहे? 34 इंच. 34 इंचाचा बुंदा. साहेब बघा बरोबर आहे का? 34 हो इंच. बरोबर आहे साहेब. त्यांच्याकडे दावा, मालक त्यांच्याकडे जावा. नाहीतर साहेब आपण इथं. मालक नाही तर आपण बुंदा. बरोबर आहे. 34. 34 इंचाचा. अजून एका झाडाचा बघू. या बरं. करतो का? फवारणी करू साहेब. दुसरा एक बघा बुंदा. दुसरा एक बघू. त्यांच्या खाली पडतो ही साहेब असं घेते व्हिडिओ मध्ये मला. त्या दिवशी बनेलवरच घेतलं व्हिडिओ मध्ये पाहिले. 34 इंच आहे. 34. आता एक करा. थांबा इकडे बघा. 34 इंचाचा बुंदा आहे. हा 34 इंचाचा आहे. साहेब किती आहे? 34 इंच आहे. बघितला का? उघडून हा बघितलं की साहेब. आधी पलीकडनं इकडे आलो राव. ओके ओके. तुम्ही ना बघता आम्ही म्हणण्यात हा नाही राव. तुम्ही बघितले पाहिजे. 34 इंच. तर ऐका ना. हा. आता हे आपले अनिकेत साहेब बसले तिथलं एक बुंदा. बरं एक बारक्यात बारका भाऊच. एकदम बारका 20 भरतोय का 15 भरतोय का? 15 कसा बरं ना? आता जी बरं ती बरं. आता ही लय झालेली बाग आहे. पलीकडून द्या. खाली सोडा. लय खालीवर म्हणजे लय आटीतटीत आलेली मला लागली. आता किती पाहिजे आपल्याला 31 इंच आहे. 31 इंच आहे का? हा त्याची कमीत कमी 31 हे मोठी पिशवी द्या. हा बरोबर आहे. 31 इंच आहे. आणि जास्तीत जास्त किती? 34. 12 आहे. किती पण आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 11 गोंडा फुली बरं का? तिकडे 12 राहील किती नाही कोणती हो? ठीक आहे. नाही बरोबर आहे. बाप्पा बरं आहे. 1 2 3 4 हम्म. 5 6 7 8 9 10 11 12. 12 गोंडा बरोबर आहे. नाही दिसत नाही का? हा नाही होतं ते. त्यांचं काही चुकत नाही. आम्ही म्हणतो राहिली राहून दे, काय बोर्ड परीक्षा नाही. नाही पण त्यांचं बी बारीक लक्ष आहे ना. पाहिजेच लक्ष आहे बारीक. नाही मी असं आता जवळजवळ होय की? मी माझ्या प्लॉट नंतर इतकं प्लॉट 100 प्लॉट फिरलोय. नुसतं असं जरी नजर मारली तरी किती फारेल मग. बरोबर आहे. आणि किती अंतर आहे ही मी इथनं बघून सांगतो किती इंच अंतर आहे. साहेब तुम्हाला मी परदेशी काय म्हणलो फोन का? लय लांबचं नाही. बरोबर. गोगरे साहेब मोपा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 गोंडा. 11 गोंडा फुली. आता अनिकेत साहेब तुमचं मोपा बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 गोंडा फुली. 11 गोंडा. आता 11 गोंडा फणी. पण आपल्याला वरच्या फणीतली जी आहे का नाही केळींची संख्या मोजायची आहे. मोजा बरं. ह्या का ह्या वरली वरच्या 2 4 6 8 10 12 14 16
18 आणि 20 20 आहेत 20 20 21 त्यात बघितले 21 भरले 20 कुठे 21 21 आहेत कुठे 20 आहेत. हा खालच्यात किती येतात बघा बरं एकदम खालच्यात आपल्याला दोन. कोंड्याच्यावर ठेवायचे 4 6 8 10 12 14 16 17 खाली 17 वर 20 थोडक्यात बरोबर आहे. 20 21 आणि खाली 17 17 आहे त्या आणि मग तो खाली 15 येऊ द्या हम्म. ठीक आहे ना 34 33 आणि 31 मग मी म्हणतो कमीत कमी सरासरी काढली तर 30 इंचाची येईन का नाही कमीत कमी 31 सापडलाय आपल्याला शेवट. आहे का नाही 31 इंचाचा गावलाय कमीत कमी कमीत कमी आणि जास्तीत जास्त 34 आणि आता निस्वन सुरू झालेली हो. तर फण्या मोपल्या आपण तर किती फण्या आणि 10 11 10 प्लसच 99% 10 प्लसच आहे. हा 11वी गोंडा फणी हो 11वी गोंडा फणी म्हणजे 10 फण्या धरायसारख्या दिसतात 11वी गोंडा फणी आणि वरच्या फणीत मुपली तर केळं किती भरली 20 21 भरले हा 20 तेच 21 की एक हो. पण वादी कसं काय साहेब वादी चांगली आहे. आहे का नाही आता आपला मागच्या 1-2-3 दिवसात कॉल झाला साहेब तुम्ही माझ्यावर जवळपास 10-15 मिनिटं बोलले हो आता साहेबांनी 4 डोस घेतले तुम्ही किती डोस घेतले मी 1.5 झालाय माझा. म्हणजे एकच एकच म्हणायचं थोडक्यात. 1 हो किंवा 1.5 हो पण मला काय म्हणायचं तुमचा बी प्लॉट थांबलेला उचललाय हो उचलला की. तुमचं बी ह्यांच्या प्लॉट सारखंच वय खाल्लं तुमची वय बी खाल्लं. आपल्याकडे पूर्व अवस्थेत शूटिंग रात्रीची हो रात्री. दुसऱ्या अवस्थेला आपण शूटिंग काढली नाही कारण तुम्ही कंटिन्यू केलं नाही हा. म्हणजे मी स्पष्टच बोलतोय हो, व्हिडिओ continue आणि तुम्ही बी कबूल आहे त्या गोष्टी हो. मग मला काय म्हणायचंय आता ह्यांच्यातली तफावत आणि तुमच्यातली तफावत वादीची म्हणलं तर वादीत किंवा 2 फण्यातील अंतर ह्यात बरा डिस्टन्स आहे. आहे का नाही हो म्हणजे तुम्ही अगदी मला फोन करून हळहळ व्यक्त केली साहेब तिथं माझं 9 फण्या आहेत तिथं उमेश सरांच्या 11 फण्या आहेत. 2 फणीचा तर हा. फरक आहे आणि त्यांच्यापेक्षा माझा बुंदा प्लस असून पण बरं का तुमचा बुंदा प्लस असून पण मोठा आहे हो तुमच्या केळीचा हो तर मग मला काय म्हणायचं बघा तुमचा तुम्ही एकच डोस घेतला तुमच्या केळीचा बुंदा तुम्ही मोठा पण केला जे काही सोडायचं असेल तुम्हाला मार्केटमधलं सोडून बुंदा झालाय मोठा हो पण ह्यांच्यासारखी वादी आहे का लांबडी नाही उंची? वादी नाही वादी पण नाही किंवा 2 गडातील म्हणजे 2 फणीतलं अंतर. फण्यातील अंतर पण नाही. हा हा. म्हणजे आपण म्हणतो 2 फणीतलं अंतर ते पण नाही वादी पण वादी लांबडी पण नाही. नाही. मग मला काय म्हणायचं आज तुम्ही शेजारीत आणि तुम्ही एक डोस घेऊन पुढचे डोस घेतले नाही ह्यांनी 3 प्लस केले तुम्ही ते केले नाहीत हो तर दोघातला डिफरन्स जो आहे ती तुम्ही कबूल करताय हो, आम्ही करतोय, म्हणण्यापासून. करतोय गोगरे सर करतोय कारण आपण काही म्हणू पण तुम्ही मान्य करणं ही गरजेचं आहे हा मग करतो. मला काय म्हणायचं 5 महिन्यात साहेब प्लॉट तुमचा हम्म. वय खाल्ल्याला अगदी बसल्याला अगदी मला वाटतं ह्या का पलीकडच्या एका केळीचं आपण असं पाल्याचं बघितलं होतं असं गळ्याला काहीतरी लागत त्याच होतं झाड हा म्हणजे पूर्व अवस्थेत आपण ज्यावेळेस व्हिडिओ घेताना म्हणजे ह्याची घेतला होता उंची किती तर अशी काहीतरी अशी खांद्याच्या इथं काहीतरी जाऊ, मापात खांद्याच्या होती जाळाला लागू. हा जी काय असेल ते व्हिडिओ मध्ये आहे मला काय म्हणायचंय शिवा प्रभायावर गडीभर साईटला ठेवला असं आपण आणि ज्यावेळेस आम्ही तुमच्याकडे आलतो त्यावेळेस कुठल्याही कंपनीचा कुठलाही मार्गदर्शक तुमच्याकडे आला असताना तुम्ही त्याला असं म्हणले असते की माझा प्लॉट उचलून द्यायचा 1,00,000 रुपये बक्षीस कुणी ह्या पैनीला येस म्हणलं असतं का हो? नाही ना नसतं म्हणलं. नसतं मी मुद्दाम शब्द अवस्था- काढलाय बरं का एक एक्स्ट्रा आज अवस्थाच तेवढी नाही, होती साहेब नसतं की मला. म्हणजे वाटत आज रोजी कोणाला म्हणजे ते केळी येईन म्हणून कमीत कमी आपलं रोडटाचे जाता येता सुद्धा त्याला जवळजवळ उमेश सरांना बरेच विचारणार आहेत की बाबा प्लॉटची अवस्था लेवल ती कसं काय होती. जुळली. नाही मी मुद्दाम शब्द का काढला की आम्ही तुमच्याकडे येण्या अगोदर तुम्ही तुमच्या पद्धतीने बरंच काय सगळं सोडून भरपूर काय केलं असं थोडक्यात आता नकोच काय ह्या परिस्थितीमध्ये हा बरोबर पण मी म्हणतो कुठलाही कंपनी माझ्यासारखा जरी एखादा कंपनीवाला काम करणार त्याला तुम्ही असे म्हणले असते साहेब तुमचं जे काय मार्गदर्शन आहे त्याचे मी पैसे देतोच पण तुम्हाला मी 1,00,000 रुपये बक्षीस देतो फक्त माझा प्लॉट उचला कोणच यस म्हणलं नसतं कारण तर अवस्था तेवढी होती लवाळा जास्त होता हाय का नाही? त्यामुळे कोणच यस म्हणलं नसतं पण मला काय म्हणायचंय वापरा बायोऑर्गॅनिकच्या कुणीच नादी लागू नका पैनीच्या बाबतीत तरी बरोबरच कारण वापरा बायोऑर्गॅनिक वर पैन जर तेवढा लावली अनुभव आलेला आहे, आम्हाला एका पण आलेला आहे. डोसला म्हणजे अनुभव आलाय तुम्ही आणि त्याच्यानंतर सांगण्यापेक्षा आम्हाला पण आम्हाला अनुभव आलेला आहे तेवढा. सगळ्यात महत्वाचं अमेरिकेत एक अमेरिकन इम्पाला म्हणून एक काळविटाचा प्रकार आहे. हा. अमेरिकन इम्पाला हा. त्याची जागेवरती उडी मारायची क्षमता जी आहे ती 3 मीटर आहे हा. आणि लांब उडी मारायची क्षमता ही 9 मीटर आहे. हा. लांब उडी मारायची लांब. क्षमता काळविटाचा प्रकार आहे ते. पण त्याला बंदिस्त जर केलं म्हणजे कंपाऊंडच्या आतमध्ये जर ठेवलं हम्म. आणि त्याची उंची फक्त 2 मीटर असली कंपाऊंडची उंची तर ती बाहेर जाऊ शकत नाही. कशामुळं तर त्याचा कंपाऊंडच्या बाहेरचं जे व्हिजन आहे ते त्याला क्लिअर दिसत नाही म्हणून क्षमता असून सुद्धा त्याला बाहेर जाऊ दिसत शकत नाही. नाही. उमेश माने साहेब 5 महिने वाटल ते सगळं कष्ट करून खर्च करून दमले होते थकले होते बरोबर साहेब पण वापरा बायो ऑर्गॅनिकचा त्यांनी एकच डोस सोडला हो एकच सोडला पहिला आणि सोडल्यानंतर तुम्हाला वापरा बायो ऑर्गॅनिक वरती विश्वास पण बसला साहेब. कशामुळं
रिझल्ट Result भेटला ना तेवढं भेटला. साहेब मला बरोबर आहे. मला रिझल्ट भेटला म्हणजे म्हणून तुम्हाला मी एक दिवस सोडले ठाम परत. विश्वास आला की वापरा बायोऑर्गॅनिक सोडल्यानंतर माझी 100% बाग सक्सेस होऊ Perfect शकते, होईल. येऊ शकते. नाही ही बाग मी काय म्हणतो समजा आता हे बघा तुम्ही तुमच्या पद्धतीने आमचं जरी नसतं सोडलं तरी तुम्ही शेवटपर्यंत आबादणारच होते बरं का. मग कुठलाही शेतकरी अगदी म्हणजे काही जरी परिस्थिती कशी जरी आली तरी जे त्या पद्धतीने जी ती शेती करण्याचा प्रयत्नच करतोय. पण मला काय म्हणायचं जर थोडक्यात वापराबाहेरून या साईडला ठेवलं तर जर आत्ता मी म्हणतो अजून 1 महिने समजा निसवून झाली असते, आता सुरू झाली तर 1 महिना अजून लेट झाली असते. मग जर घड पाल्ला असता तर गाड्याला 2 फणीच्या मध्ये अंतर किंवा वादा लांबडा कमी किंवा पडलं वरच्यात असेल. कीळ जे आता 20-22 आहेत किंवा खालच्यात 18-15 आहेत तर फणे किती पडले असते? कमी पडले असते साधारण 7-8 सात- 7-8 फण्या पडल्या 7-8. अंतर पण एवढं पडलेलं कारण असतं. कारण की मी आजपर्यंत बरेच प्लॉट तुम्हाला मागाशी पण म्हणलो मी बरेच प्लॉट फिरून आलोय हम्म. आणि गेल्या 10 दिवसात म्हणजे 5-6 दिवसाखाली आपला कॉल पण झाला. हम्म, हम्म, हम्म. बरेच प्लॉट फिरून आलो मी. ह्याची माझ्या मागची लागण असून माझ्या आधीचे येण झाले ती त्यांनी त्यांच्या पद्धतीने केले असून ऑर्गॅनिक सोडून. हम्म. पण माझ्या मागचे हा एकमेव असा आहे की माझ्या लेवलने आज येण चालू तुमच्या मागचा किती महिन्याचा प्लॉट आहे? आहे. महिन्याचा 1 महिन्याचा. 25 दिवसाचा. तरी पण तुम्ही एक डोस सोडलाय तुमच्या केळीला. हो. पहिला तरीही माझा 1 डोस झालेला आहे हम्म. आपला पहिल्यांदा हा. ह्याच्या संग. हम्म, हम्म. तरी बी तुमच्या प्लॉटला ह्या प्लॉटने गाठले. गाठले. मग मला काय म्हणायचं बघा बरं का, हे आपले महाराष्ट्रातले पूर्ण शेतकरी केळी क्षेत्रातले आपले व्हिडिओ पाहतात आणि आपण पण हे व्हिडिओ का काढतोय की आपल्याकडे पहिली अवस्था आहे, प्रत्येक शेतकऱ्याला माहिती दुसरी अवस्था आहे, हा. आज तिसरी काढतोय आपण. आणि जमलं तर आपण अगदी आपल्याला हार्वेस्टिंगची पण घ्यायची. त्याचं कारण असं की आज त्या युट्यूबला असेल फेसबुकला असेल बरंच काय काय बघायला भेटतं. नाही भेटते भेटत नाही असं काहीच नाही आता राहिलं. आता थोडक्यात टीव्हीच आपल्या हातात आहे. हो. पहिलं घरात असायचा आणि ती काम करून आल्यानंतरच घरची म्हणायची हा, हा. आता बघ म्हणजे काम केलं आता बघ एखादी मालिका लागली त्यावेळेस आलिपलायला वगैरे लागायच्या रामायण वगैरे असायचं. अगदी 2-2.5 तास आपण त्यात टाइमपास करायचो. पण आता हातात टाइमपास असा झालाय की चांगलं काय बघा ना आणि बाकीचं काय बघितल्याशिवाय राहील असा कार्यक्रम चाललाय. चाललंय. मी म्हणतो चलू द्या त्याचा काही विषय नाही. पण शेती क्षेत्राशी जी काय एक प्रेरणा भेटावी असं आपल्याला जर बघायचं म्हणलं आणि आपण त्याला कितीही सर्च केलं, केळी असू द्या, कारले, दोडका, तांबट, ऊस, वांगी, द्राक्षे काय असू द्या, तर फर्स्ट टू एंड तुम्ही काहीतरी सोललंय आणि एक वेगळं गल्लंय असं तुम्हाला कदाचितच पाहायला भेटेल मी म्हणतो. कारण आपण लोकेशन हलवता व्हिडिओ काढतोय. त्याचं हो, कारण असं बरोबर आहे. की जे शेतकरी कष्ट करून खर्च करून वेळ देऊन त्या पिकाला पाहिजे ती सगळं टाकून त्यांच्या अनुभवाने सगळं ते सोडून पीक ज्या वेळेस वय खाते त्यावेळेस त्या शेतकऱ्याला असं वाटतंय की आता मी काय करू. कारण खूप शेतकरी असे प्रगती पथावर आहेत आजच्या परिस्थितीला की ते काय करीत आता की इतरांना मार्गदर्शन करीत आहेत बरं का. हा. आणि अशा शेतकऱ्यांवर सुद्धा आज ती वेळ आहे कोणती की स्वतःचाच प्लॉट उचला ना. आता मी काय सांगू हो. दुसऱ्याला आणि स्वतःच्या मनाला तो प्रश्न आहे. म्हणजे स्वतःचा अनुभव आलाय. वय खालेला प्लॉट ही मी बऱ्याच कंपन्या बघितल्या, बरेच प्रोडक्ट बघितले, पण वय खालेला प्लॉट उचलणं ही इम्पॉसिबल गोष्ट आहे. आहे का नाही. म्हणजे सहसा मी माझ्या अनुभवानंतर सांगतो. थोडक्यात कोमात गेलेला माणूस कॉमात गेलेला म्हणजे बाहेर येणं कठीण आहे. आणि कोमातनं बाहेर स्मरण शक्ती सकट येणं हा, असा प्रकार म्हणजे वापराबाहेर हा. शेतकऱ्यासाठी. बरोबर बरोबर आहे. कोमात गेलेला माणूस जरी परत रिटर्न आला तरी बरेच नातेवाईकांना तो ओळखत नाही. कारण असं म्हणा की आपण कॉमात गेलेलंच बाहेर काढले. नाही परिस्थिती म्हणजे मी आगाऊ बोलतो ते परिस्थिती बरोबर. तर हाच परिस्थिती सांगतो ना खरं. गेलेलं बाहेर कोमात गेलेला जी इतरांना ओळखू शकत नाही हा. ती आज रोज येऊन सगळी पहिल्यासारखी ओळख करतोय. हा म्हणजे गेलाच नव्हता कोमात हा, असं कोणी गेलाच म्हणेल. नव्हता ही प्रकार आहे. हा कारण विषय असा आहे हा. की आपल्या हा व्हिडिओ काढण्यापाठीमागचा तमाम महाराष्ट्रातल्या आपल्या शेतकऱ्यांसाठी एक विनंती आहे. ही जी आम्ही व्हिडिओ काढतोय त्या व्हिडिओला तुम्ही 100% तुम्ही ज्यावेळेस बघता त्यावेळेस तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे काय शेतकरी ग्रुप असतील, फेसबुकला असतील, व्हॉट्सअपला असतील किंवा तुमचे टेलिग्रामला असतील, इन्स्टाला असतील, हे व्हिडिओ थोडेसे तुम्ही तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकात शेअर करा. त्याचं कारण असं की आपले मित्रमंडळी नातेवाईक जे काही शेती करतात ते कधीही आपल्याला तारांबळीत असणारे जे आहेत ते कधीही आले तर तुम्हाला म्हणणार आहेत 5,000 द्या, 2,000 द्या, 10,000 द्या. का हो काय का ती शेती करताना थोडीशी अडचण आली आणि ती अमुक माझा प्लॉट खूप म्हणजे डिप्रेशनमध्ये गेलाय आणि पैसे बी सगळे संपले. आता तुमच्याकडून 10,000ची, 20,000ची, 50,000ची मदत जर झाली तर कुठतरी काहीतरी त्या प्लॉटचं होईल बाबा अशी प्रत्येकाला आशा आहे. आणि त्यानुसार प्रत्येक जण एकामेकाकडं सारखी मागणी करीतोय पैशाची. का मागणी करतोय तो उत्पादन अपेक्षित निघाणं म्हणून मागणी चालू आहे अजून. करावं. आणि ही मागणी जर तुम्हाला वाटत असेल की आपली बंद व्हावी आपल्या
आजूबाजूच्या सगळ्या शेतकरी मित्रांची नातेवाईकांची मागणी बंद व्हावी आणि त्यांनी मला द्यावं, तर त्याच्या आधी तुम्ही ही व्हिडिओ त्यांना दावा. बरोबर. तर तुम्हाला सगळे शेतकरी आमचे जे काय आहेत ते तुम्हाला असं म्हणतील, तुम्ही सिटीत राहू द्या, शहरात राहू द्या, खूप मोठ्या एकदम त्याला काय म्हणतात फ्लॅटमध्ये राहू द्या, पण तुम्ही ज्यावेळेस आमच्या खेड्यांकडे येतान, आमच्या शेतकऱ्यांकडे येतान आणि तुम्ही सहजासहजी म्हणताल मला ती थोडीशी जागा घ्यायची होती, 2 गुंठ 5 गुंठ किंवा फ्लॉट बांधायचा होता किंवा मला एखादी खोली बांधायची होती, एक 10-5 रुपयाची मदत होईल का, त्यावेळेस आपला शेतकरी म्हणणार आहे देतोच मग. 10-1 लाख अकाउंटला पडून आहेत, घेऊन 4-5 देतो घेऊन जा, आणि याजाने नको असंच घेऊन जा. जा. तुमच्याकडून आम्हाला याजाने येत, पण आमच्याकडून आम्ही असंच देऊ, असंच जाताना अजून भरभरून देऊ पिशव्या पण. हो पण कधी शेतकरी बॅलन्स मध्ये समाधानी आला असेल तर त्यावेळेस. तो समाधानी झाला तर, पण तो कधी समाधानी होईल ज्यावेळेस वापरा बायोरेनिकचे व्हिडिओ बघायला आपले त्यावेळेस. शेतकरी पाहता पाहता ज्यावेळेस शेअर करतील, तुम्ही सबस्क्राईब करू नका आणि बेल ऐक बी दाबू नका, आम्हाला त्या चॅनलवर पैसेच कमवायचे नाहीत, पण आम्हाला शेतकरी मोठा काढायचा. बरोबर. कोणाला मोठं करायचंय? शेतकरी. आणि आज होईन का नाही ह्याची प्रचिती पाठीमागे. हो. आपण असंच बिनबुडाचं बोलत नाही गोगरे सर, बरोबर. कारण मला काय म्हणायचंय, बऱ्याच वेळा माणूस म्हणतं याला काय करावं, लयच आजारी, एखादा चांगला दवाखाना पाहिजे, 100% वाचन, आणि जवळपास दवाखाना नसतो, जो असतो लांब तिथपर्यंत आपल्या माणसांची पोहोचण्याची परिस्थिती नाही. नसती, आणि बऱ्याच वेळा आपण आपल्या जवळच्या माणसांना पण त्या ठिकाणी नाही पोचू शकलो, त्यामुळे आपण आपल्या जवळची माणसं गमून बसलोय. मग मला काय म्हणायचं, शेतकरी पण खूप वेळा असा एक प्रयत्न करतो की काय काय दुकानात आणून टाक, कुठं काय भेटन ती आणून टाक, माझ्यासारखी बी जी काय फिरणार आहेत मार्केटमध्ये त्यांच्याकडून बी जी काय कुणी सांगेन ती स्वीकार सोड, ज्यावेळेस प्लॉट उचलत नाही हो. आणि हे व्हिडिओ पाहतात त्यावेळेस तरी मी म्हणतो एक वेळा तरी वापरा बायोरेनिककडं. तुम्ही एक डोस घ्या, 2, 3, 4, 5 काहीच घेऊ नका, कंटिन्यू बी करू नका, एक डोस घेतला तरी तुम्हाला सांगेन. म्हणजे कसं दुसरीकडे जे आपण इतर खर्च करतो त्यापेक्षा एकदा वापरा ऑर्गॅनिकचं माणसांनी महत्व बघायलाच पाहिजे. बघायलाच पाहिजे. हा. त्याचं कारण असं की ज्यावेळेस प्लॉट डिप्रेशन मध्ये येतो, बाकीचं काय का असं पण एकदा अनुभव घ्यायलाच पाहिजे माणसाने. तुम्ही म्हणता ती प्लॉट जर डिप्रेशन मध्ये आला तर उलटा खर्च वाढतो, हो आणि वाढतोच आहे की मग आणि आपला तो वाढलाच खर्च होता ना. तो खर्च तर कोणालाच सांगायसारखा नसतो. मला काय म्हणायचं साहेब, आम्ही येणे अगोदर तुम्ही कुठं कमी पडले होते, कुठंच नाही, तुम्ही कष्टाला नव्हता, खर्चाला कमी नव्हता, कुठंच कमी नाही. वेळ बी गेलता, प्लॉट अपेक्षित तुम्हाला तुमच्या रानात वाटत होतं. नाही मला सुद्धा तुमच्याकडे आलतो ना, तुमची म्हणजे ही प्लॉट उचलणार आहे ही आम्हा दोघांना माहिती होतं, पण आम्हाला इतकं वाईट वाटलं तुमचा तो प्लॉट बघून की वाटलं की आम्ही तुमच्याकडे अजून 2 महिने अगोदर का पोचलो नाही. आम्हाला आतून वाटायचं की आम्ही अजून तुमच्याकडे 2 महिने अगोदर का पोचलो नाही. पण आम्हाला बी काय आता पाठ सपन नाही पडणार की कुठं कुठला शेतकरी अडचणीत आहे. अडचणी. पण मी म्हणतो 100% ही युट्यूब बघणाऱ्यांना एक माझी कळकळीची विनंती की तुम्ही जे वेळेस आमचे व्हिडिओ वापरा बायोरेनिकचे पाहताना, मी फक्त शेअरच करा म्हणतोय. का शेअर करा, तुम्हाला कोणी काही म्हणेन स्टेटसला बी ठेवा व्हिडिओ, काय फरक पडत नाही. हा बरोबर आहे. आपण नाही ती स्टेटसला ठेवतोय, आयसा व्हायगान वायसा व्हायगान, त्या बोलण्यावर काय नाही होत. नाही. हे जे खरं चाललंय ना ते स्टेटसला ठेवा, आपण आपल्या शेतकरी मित्रांना वाचू शकतो. वाचू तुम्ही हा प्लॉट अशा अवस्थेत एकदम सुअवस्थेत आलाय, आता बघितलं तर कोणीच म्हणणार नाही की हा प्लॉट डिप्रेशन मध्ये होता. नाही म्हणणार की साहेब आता. म्हणत पण नाही, तुमच्या म्हणणार बाबतीत नाही, एक- जाऊ द्या, म्हणत पण नाही. तुमच्या बाबतीत एक म्हण लागू होईल बरं का गोगरे सर, आता म्हणतो एखाद्याने ज्याला पवा येत नाही त्यांनी पुरात उडी टाकावं, बघा बरं का, आणि ज्याला पवा येतोय त्यांनी त्याला सहजच बाहेर काढावं, ज्याला पवा येतोय त्यांनी उडी टाकून त्याला सहज बाहेर काढावं. असं वापरा बायोरेनिकनी तुम्हाला बाहेर पवा येत नाही, पण सहज वापरा बाहेर बायोरेनिकनी तुम्हाला असं बाहेर सहज काढलंय सहज निघून की तुम्हाला वाटलंच नाही की आता मी आणि माझी उडी तर पडली पुरात, बरोबर आणि तुम्हाला बाहेर काढलंय कोणी, वापरा. ज्याला पवा येतं त्यांनी. म्हणजे थोडक्यात आम्ही निमित्त आहे, वापरा बायोरेनिक मध्ये ती पावर आहे की ती कोणालाच वाहून देणार नाही. बरोबर. बरोबर. शेतकरी कुठला असून पीक कुठला असो, माझं वैयक्तिक मत आहे, मी कोणाबद्दलच काय बोलत नाही. बरोबर. फक्त विश्वास ठेवा लागन, आणि विश्वास ठेवून तुम्हाला वेळ द्यावा लागेल. वेळ द्यावा. कारण विश्वास ठेवून जर वेळ दिला तर ही तुमच्या बरोबर बोलतंय आज बी, आणि उद्या बी जो विश्वास ठेवणारे शेतकरी ते पण त्याला पण बोला. त्यांना पण बोलणार आहे. तर तुम्ही आपल्या तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक घेतलेला रिझल्ट, आलेला अनुभव, आपल्या समोर प्लॉट आहे, बहुतांना भविष्य असा रिझल्ट दिसतोय, तर एक आपुलकीचा सल्ला आणि संदेश काय सांगू शकाल? प्रत्येक शेतकऱ्याने वापरावं एकदा. का वापरावं? पण रिझल्ट आहे म्हणूनच वापरावं. रिझल्ट आहे म्हणून वापरावं, आणि आपला जो वेळ चाललाय, आपले जे आपण कष्ट वेळ पण करतोय वाचन आपला आणि तो कष्ट आपल्याला पण वाचन. वेळ वाचवायचा असेल आणि आपलं कष्ट आणि आपल्याला पण- उत्पादन वाढवायचं असेल, दोन्ही पण गोष्टी वाचत्या. हा, तर 100% वापरा बायोरेनिककडे वळणं हे गरजेचं आहे. गरजेचं. आणि गरजेचं आहे, कारण आपण जसं म्हणतो
की 8-15 दिवसाला एक 3 वेळा 4 वेळा पाणी दिलंच पाहिजे. तसं आपल्याला महिन्यातून एकदा वापरा बायोरेनिक जर वापरलं तर इतर प्लॉट डिप्रेशनमध्ये जाऊन जे टेन्शनमध्ये यायचंय तर इथं टेन्शनमध्ये यायचीच गरज नाही. अशा अवस्थेला हा प्लॉट जातोय. ह्याची प्रचिती कुठं भेटती? प्लॉटवरती. म्हणजे आपण अशाच गप्पा ठोकत नाही. प्लॉटवरती लोकेशनला उभा आहे आपण, बरोबर आहे का नाही? तर तुम्ही जी काय माहिती दिली आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून, आमच्या गजानन साळुंके सरांकडून, तुमच्या शेजारी उभा राहिलेत ते आपले रामेश्वर घोगरे सर कुर्टीचे, आणि तुमचे शेजारी जी घडली ती स्टोरी सांगण्यासाठी आलेत ते आपले अनिकेत माने सर. तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.